आता बातमी महायुती सरकारमधल्या वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांची। गेल्या काही दिवसात महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांवर कथित घोटाळ्याचे आरोप झाले। त्यावरून विरोधकांनी टीकेचा भडीमार केला। मात्र प्रश्न असा आहे की विरोधकांकडे ही प्रकरणे नेमकी कुणी पुरवली, यामागे नेमकं काय राजकारण आहे, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। घोटाळ्यांचे आरोप, सरकारमधील मंत्री नेते अडचणीत, विरोधकांना घोटाळ्यांच्या फायली कुणी दिल्या, महायुतीतच रंगतय शह-काटशहाचं राजकारण। पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील कोट्यवधीच्या जमीन घोटाळ्यात थेट पार्थ पवारांचं नाव आल्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय। पार्थ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आहेत। तब्बल 1800 कोटींची जमीन त्यांनी केवळ 300 कोटींमध्ये लाटल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। पार्थ पवारांवरील आरोपांमुळे कधी नव्हे ते अजित पवार बॅक फूटवर आल्याचं चित्र गुरुवारी दिसलं। यावरून राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा आहे सत्ताधारी महायुतीतील शह-काटशहाच्या राजकारणाची। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर आरोप झाले। जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यात जैन बोर्डिंगची जागा विकण्याचा करार झाला। गोखले बिल्डर्स मध्ये मुरलीधर मोहोळ पार्टनर असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला। धर्मादाय आयुक्तांपुढे झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूने करार रद्द करण्यात आला आणि त्यानंतर आरोपांचं मोहोळ शमलं। जमीन घोटाळ्यांच्या या आरोपामागे महायुतीतील शह-काटशहाचं राजकारण असल्याची जोरदार चर्चा आहे। जो अत्यंत प्राथमिक टप्प्यावरचा आणि अत्यंत गोपनीय असलेला हा सगळा अहवाल आहे या जमीन व्यवहार प्रकरणाच्या संदर्भातला, त्यात नजर चुकीने काही गोष्टी घडलेल्या आहेत अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे। अर्थात इतक्या मोठ्या व्यवहारात नजर चूक होऊच कशी शकते असे प्रश्न, अशी शंका साहजिकपणे उपस्थित केले जातीलच। याआधी शिंदेंच्या शिवसेनेचे नेतेही जमीन व्यवहारावरून अडचणीत आले होते। संजय शिरसाट यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप केले होते। शिरसाटांनी सिडको अध्यक्ष असताना 61,000 चौरस मीटर जमीन बिवलकर कुटुंबाला परत दिली। या जमिनीचं बाजार मूल्य तब्बल 5,000 कोटी इतकं होतं। मात्र रोहित पवारांचे आरोप संजय शिरसाटांनी फेटाळून लावले। छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदीवरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट अडचणीत आले। संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धार्थ यांच्या कंपनीसाठी हॉटेलची किंमत कमी करण्यात आल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला। विधिमंडळात हे प्रकरण गाजल्यानंतर वादग्रस्त निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। मात्र सिद्धार्थ शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेतल्यानंतर हा वाद शमला। हैदराबाद मधल्या सालारजंग कुटुंबातील वंशजानं संभाजीनगरमधील दाऊदपुरा इथली जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावाने भेट दिली। या 3 एकर जमिनीची किंमत आहे 150 कोटी इतकी। भुमरेंचा ड्रायव्हर जावेद रसूल याच्या नावाने हे गिफ्ट डील करण्यात आलं। या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या डान्स बारवरून मोठा वाद गाजला। योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावाने कांदिवलीत सावली डान्स बार आहे। या डान्स बारवर छापा टाकून पोलिसांनी 22 बारबालांना ताब्यात घेतलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी हे गंभीर आरोप केले होते। भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना अशा सत्तेतील सर्वच पक्षाच्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत। पुढच्या महिन्यात 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण होणार आहे। आगामी नगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय। जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। अशा वेळी सत्ताधारी नेत्यांचे हे घोटाळे नेमके बाहेर यावेत, हा निव्वळ योगायोग कसा असणार? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।